तर चला मित्रो सुरू करू हा व्हिडिओ. मित्रो आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आला आहे. हा व्हिडिओ आपल्या लाडक्या महाराष्ट्र स्टेट एक्झामच्या 2024च्या संपूर्ण अभ्यासक्रमासंदर्भात. हो मित्रो, आपल्या की पुष्कळ विद्यार्थ्यांनी सर्वच विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केलेला आहे, परंतु या विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम काय आहे हेच आतापर्यंत माहीत नाही आहे मित्रो. हो, आम्हाला पुष्कळ लोकांचे मेसेज येत आहेत, पर्सनलमध्ये काही कमेंट्स येतात. त्या सर्वांच्या विनंतीला मान देत मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. यामध्ये आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम काय आहे महाराष्ट्र स्टेटचा हा मी आपल्याला समजून सांगेल. जर आपण आपल्याला जसं गुगल मॅप मदत करतो आपल्याला असं शोधण्यासाठी, तसंच हा आपला अभ्यासक्रम मदत करतो आपल्याला सेट एक्झाम काढण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ हा नक्की पूर्ण बघायचा आहे. जर आपण हा अभ्यासक्रमच माहीत नसेल आपल्याला तर आपण अभ्यास करून काहीच फायदा नाही आहे. कारण की आपण कुठच्या कुठे अभ्यास करू. समजा आपल्याला पुण्यावरतून मुंबईला जायचं आहे तर आपण सरळ रस्ता सोडून, जर मॅप लावला नाही, गुगल मॅप जर वापरला नाही, तर सरळ रस्ता सोडून आपण तिरप्या रस्त्याने, म्हणजे जिथे आपण 1 घंट्यात पोचू शकतो त्याला पोचायला आपल्याला 5 घंटे लागू शकतात. त्याच्यामुळे तसाच आपला अभ्यासक्रम पण असतो. जर आपल्याला अभ्यासक्रम व्यवस्थित माहीत असेल तर आपण आपली सेट एक्झाम ही फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्रॅक करू शकतो. त्याच्यामुळे नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे आणि मग त्या हिशोबाने आपला अभ्यास सुरू करायचा आहे. ठीक आहे मित्रो, बघूया हा व्हिडिओ. मित्रो ही बघा आपली महाराष्ट्र सेटची ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आपण खाली गेल्यानंतर आपल्याला इथे एक कॉलम दिसतो, तो आहे अपडेटेड सिलॅबसचा. यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर हा आपल्याला अपडेटेड सिलॅबस दिसतो. इथे प्रत्येक सब्जेक्टचा सेपरेट सिलॅबस दिलेला आहे. आता प्रत्येक सब्जेक्टचा तर मी समजून सांगू शकत नाही आहे, परंतु कॉमन जो सब्जेक्ट आहे आपला पेपर 1 जो हा कॉमन आहे, याचं मी पूर्ण आपल्याला सिलॅबस एकदम डिस्क्रिप्शनमध्ये समजून सांगत आहे मित्रो. तर त्यावर क्लिक केल्यानंतर बघा असं हे आपलं सिलॅबसचं पेज ओपन होतो. आणि आता हे बघूया आपण सिलॅबस. तर इथून आपला सिलॅबस सुरू होतं. सब्जेक्ट काय? जनरल सिलॅबस, जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड. हा पेपरचा आपला नाव आहे मित्र. तर इथून बघा खाली आपले हे युनिट दिलेले आहेत. हा आपला युनिट क्रमांक 1 आहे. म्हणजे युनिट क्रमांक पहिला कुठला आहे तर टीचिंग ॲप्टिट्यूड. टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला विचारतील की आपल्याला सगळ्या शिकवायच्या एड्स, म्हणजे कसं कोणकोणत्या गोष्टी वापरतात शिकवायसाठी, त्यानंतर शिकवायच्या पद्धती, त्यानंतर बघा इथं स्वयंप्रभा, मॉक, ह्या सगळ्या गोष्टी याच्या आपल्याला PYQमध्ये आपल्याला, जर PYQचे आपण सिरीज बघत असाल तर आपल्या लक्षात येत असेल की ह्या सगळ्या गोष्टी एक्झाममध्ये कशा पद्धतीने विचारल्या जातात. त्याच्यामुळे ते PYQचे व्हिडिओ पण आपल्याला पूर्ण बघायचे आहेत. त्यामध्ये ह्या स्वयंप्रभा, मॉक, याच्यावरती PYQचे क्वेश्चन्स आणि त्याची डिस्क्रिप्शन मी समजून सांगितलेली आहे. तिथे आपल्याला हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर आपला पहिला युनिट आहे हा टीचिंग ॲप्टिट्यूडचा. म्हणजे याच्यात आपल्या शिक्षक होता आपण. ही जी एलिजिबिलिटी आहे असिस्टंट प्रोफेसरची टेस्ट आहे ना, तर आपल्याला शिकवायसाठी कसे काय टीचिंगचे ॲप्टिट्यूड काय राहतील याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे विचारण्यात येतील. हा आपला युनिट 1. पुढील युनिट आहे आपला युनिट 2. हा युनिट 2 कशावरती? हा रिसर्च ॲप्टिट्यूडवरती आहे. म्हणजे कशावरती? मीन, मोड, मीडियम, त्यानंतर रिसर्च मेथड्स, त्याच्यानंतर सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत, म्हणजे कुठल्या टेक्निक्सने आपल्या PhD करतो आपण, जसं की हिस्टॉरिकल, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह, ह्या सगळ्या मेथड्सवरती आपल्याला याच्यात प्रश्न विचारता येतील. किंवा थेसिस रायटिंग कशी करतात. त्याच्यानंतर आपण समजा एखादं पेपर प्रेझेंट करत असतो तर पेपर प्रेझेंट कसा करतात, त्याच्यासाठी कुठला डाटा वापरतात, ह्या सगळ्या गोष्टी या रिसर्च ॲप्टिट्यूडच्या युनिटमध्ये विचारल्या जातात. हा युनिट आहे युनिट क्रमांक 2. ठीक आहे मित्र, लक्षात आलं असेल आपल्या. पुढे बघूया. हा युनिट क्रमांक 3 आहे. ह्याच्यात कॉम्प्रेहेन्शन म्हणजे काय विचारतात, एक पॅसेज देतात आपल्याला, तो आपल्याला वाचायचा असतो आणि त्याच्या खाली प्रश्न विचारले असतात. म्हणजे आपली विचार क्षमता, एखादी गोष्ट वाचून आपण त्याच्यावर कशा पद्धतीने विचार करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो, किती बारकाईने आपल्या लक्षात येतात, ह्या गोष्टी चेक करण्यासाठी हे कॉम्प्रेहेन्शन हा युनिट क्रमांक 3 टाकलेला आहे. यामध्ये एक पॅसेज देऊन त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. याला म्हणतो कॉम्प्रेहेन्शन. हा पार्ट क्रमांक 3 आहे मित्र. तिथून पुढील पार्ट आपला येतो तो युनिट हाय कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये काय येते? मास कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन, व्हर्बल, नॉन व्हर्बल, ह्या सगळ्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत या कम्युनिकेशनच्या याच्यात येतात. म्हणजे हा युनिट क्रमांक 4मध्ये कम्युनिकेशनवरती विशेष प्रश्न विचारले. याच्यात काही जास्त प्रश्न येत नाहीत कम्युनिकेशनचे, 1 किंवा 2 फार प्रश्न आला तर आला. आता तितक्या सेट विभागाने कम्युनिकेशनवरती प्रश्न विचारणं सोडलेलं आहे. तर ठीक आहे, पण हा पण आपला एक युनिट दिलेला आहे, ते विचारू शकतात प्रश्न याच्यावरती, म्हणून त्यांनी टाकून ठेवला, पण याच्यावरती असा प्रश्न येत नाही. ठीक आहे, हा आपला युनिट क्रमांक 5 आहे मॅथेमॅटिक्स. याच्यावरती 100% प्रश्न येतात. 5 प्रश्न येतात. प्रॉफिट लॉस, त्याच्यानंतर नावाळाचे वजन, या टाईपचे जे प्रश्न असतात, न्यूमरिकल सिरीज 1 2 3 4 अशा टाईपचे जे सिरीज वगैरेचे कोड असतात, कोडिंग, डिकोडिंग, या सगळ्या प्रकारचे हे प्रश्न याच्यात विचारले जातात. सिरीजवरती प्रश्न असतात, काही प्रॉफिट लॉसवरती प्रश्न असतात, पर्सेंटेजवरती प्रश्न असतात. हे सगळं विचारलं जाते मॅथेमॅटिक्स अँड रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड या सेक्शनमध्ये. हे सेक्शन कुठला आहे आपला? सेक्शन क्रमांक 5 आहे मित्र. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे ह्याच्यात जवळपास आपले 10 ते 12 मार्क कवर्स होतात. त्याच्यामुळे मॅथेमॅटिक्सचे क्वेश्चन जे आहेत हे आपल्याला PYQमध्ये वारंवार आपल्याला करायचे आहेत.
ते सोडून बघायचे आहेत आणि ते शिकायचे पण आहेत जे येत नसतील ते. ठीक आहे मित्र, बघूया पुढील युनिट. पुढील युनिट आपला 6वा युनिट हा आहे लॉजिकल रिझनिंगचा. याच्यामध्ये कसं असतं, एक एक फोटो दिलेला असते गोल गोल करून, त्याला म्हणतात व्हेन डायग्राम दिलेली असते, त्याच्यावरती आपला प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे आपले जे हित्वाभास ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सगळे प्रश्न विचारले जातात. किंवा समजा असं विचारलं जाते की एक लाईन दिली असते, शोभा याच्या मागं उभी आहे, राणी तिच्या मागं उभी आहे, तर पहिल्या नंबरला कोण उभा आहे, असे सगळे हे लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न विचारले जातात. तर हा आपला 6व्या क्रमांकाचा युनिट. याच्यावरती जवळपास 4 ते 5 प्रश्न येतात मित्र. लक्षात आलं आपल्या? ठीक आहे मित्र, बघूया पुढील प्रश्न. तो आहे डाटा इंटरप्रिटेशनचा. हा प्रश्न पण महत्त्वाचा. याच्यावरती जवळपास 5 प्रश्न येतात. म्हणजे 5 प्रश्न म्हणजे जवळपास 10 मार्काचा हा याचं वेटेज असते. हा युनिट क्रमांक 7 आहे आपला मित्र, डाटा इंटरप्रिटेशन. याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये बार्स, चार्ट, त्याच्यानंतर हिस्टोग्राम, त्यानंतर पाय चार्ट, टेबल चार्ट, लाईन चार्ट. म्हणजे जसं आपण लहानपणी 10वी-12वीत जे आपण जर बघितलं असेल तर आपल्याला एक चार्ट द्यायचे, असं चार्ट द्यायचे. त्या चार्टवरती आपल्याला म्हणजे पर्सेंटेज वगैरे काढायची. खाली आता इथं कसं असते, एक चार्ट देतात आणि खाली प्रश्न विचारतात की हा चार्ट वाचून तुम्ही आम्हाला सांगा की इथे 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती. एक चार्ट दिलेला असते गोल, किंवा आपला समजा जो काय म्हणतो त्याला, आपण काय म्हणतो त्याला, बार्सचा जो चार्ट असतो तो चार्ट दिला असतो. आणि तिथे आपल्याला विचारलं जाते, किंवा असं राऊंड दिला असतो, राऊंडमध्ये पर्सेंटेज दिले असतात. तर ते विचारतात की बा याच्यात किती पर्सेंटचे विद्यार्थी हे 12वीत शिकत आहे. गोल राऊंड असतो. तर तुम्हाला जर PYQचे प्रश्न जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच्यावरती आपल्याला विचारतात प्रश्न. तर त्याला म्हणतात डाटा इंटरप्रिटेशन. म्हणजे एक डाटा देतात आणि त्याला आपल्याला इंटरप्रिट करायला लावतात, किंवा आपल्याला प्रश्न विचारतात त्याच्यातून आणि तो इंटरप्रिट करून आपल्याला ते उत्तर द्यायचं असते. हा आपला 7व्या क्रमांकाचा युनिट आहे. त्यानंतर 8व्या क्रमांकाचा युनिट आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे ICT. तुम्हाला मी वारंवार सांगत आहे की आपले जर PYQ तुम्ही पाहत असाल सिरीजमध्ये, त्यामध्ये वारंवार इंटरनेट संबंधात प्रश्न हे होत आहेत, येतात. तर ते इंटरनेट संदर्भात देणारे 5-6 प्रश्न हे या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT मधून येतात. तर लक्षात ठेवायचं आहे, PYQचे सगळे व्हिडिओ बघायचे तुम्हाला आपल्या चॅनलवरचे. त्याचे काय होईल, तुमचं हे जे इंटरनेट संदर्भात 5 प्रश्न आहेत, म्हणजे 10 मार्काचे प्रश्न तुमचे तिथे कव्हर होतील. तुम्ही जर ते PYQ मन लावून केले, ते प्रश्न जर मन लावून पाठ केले तर. ठीक आहे मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक आपला 8 आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे आपला 9वा युनिट येतो. 9वा युनिट कुठला येतो, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. तुम्हाला आता मागच्या आपल्या जे PYQ हे सगळ्या गोष्टी PYQ पण तुम्हाला लक्षात येईल. आपले जे PYQचे व्हिडिओ आहेत, तुम्ही जर ते म्हणजे ध्यान देऊन पाहत असाल किंवा मन लावून जर पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की सगळे प्रश्न याच्यातूनच रिलेटेड आहेत. बघा, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, यातून आपल्याला बघा कोणते प्रश्न असतील. ते क्योटो प्रोटोकॉल. आता जस्ट आपला जो 6वा युनिट झाला, म्हणजे 6वा पार्ट झाला. 6व्या पार्ट कुठला आपला PYQचा, म्हणजे महत्त्वाचे प्रश्न उत्तर सिरीजचा जो आपला पार्ट क्रमांक 6वा होता, त्यात आपला बघा एक आपल्याला प्रश्न विचारला होता क्योटो प्रोटोकॉल. तो क्योटो प्रोटोकॉलचा जो प्रश्न होता तो या सेक्शनमधून आला होता, म्हणजे 9व्या सेक्शनमधून तो प्रश्न आलेला होता. बघा इथे बाहेर एक मध्ये दिलं, क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस ॲग्रीमेंट, रिओ समिट, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, सोलर अलायन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या याच्यातून विचारल्या जातात. तर मित्रांनो, हे बघा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आपल्या PYQच्या व्हिडिओमध्ये पण ह्या गोष्टी सगळ्या करून घेतल्या आहेत मी तुमच्याकडून. पण तुम्हाला वैयक्तिक पण ह्या गोष्टी सर्च करून गुगलवरती, यूट्यूबवरती ह्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत मित्रो. ठीक आहे, हा आपला पार्ट क्रमांक 9 झाला. पुढे आपला 10वा युनिट. तर मित्रो, हा बघा आपला 10वा युनिट, हायर एज्युकेशनवरती. बघा इथे आपण जर आपल्या PYQच्या सिरीजमध्ये आठवण असेल आपल्याला, तर याच्यात आपल्याला विचारत की आपल्या जे उच्च शिक्षण आहे हे कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतात. तर त्या कलमा सगळ्या ह्या हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये येतात. की हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये कुठल्या पद्धतीने शिकवल्या जाते, काय काय त्याच्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर त्याचं एन्व्हायरमेंट कसं असते, पोस्ट इंडिपेंडन्स, आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या सगळ्या कमिटीज आल्या, म्हणजे जसं राधास्वामी कमिटी, त्याच्यानंतर आपली जी मुदलियार आयोग आहे, ह्या सगळ्या आयोगांवरती ह्या हायर एज्युकेशनमधून प्रश्न विचारण्यात येतात. हा आपला युनिट क्रमांक 10वा आणि शेवटचा युनिट आहे मित्र. इथे आपले सगळं सिलेबस संपलेला आहे पेपर 1चा. टोटल 10 युनिट्समध्ये हा सिलेबस त्यांनी हे केलेला आहे, डिस्क्राईब केलेला आहे. आणि आपल्या या सगळ्या गोष्टीचे PYQ मी आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत. तर आपल्याला ते PYQ सगळे बघायचे आहेत. येणाऱ्या PYQवर लक्ष ठेवायचे आहे आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि याच्या PDFसाठी, या सिलेबसच्या PDFसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे मित्र. ठीक आहे मित्र, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. इथे आपला सिलेबस संपलेला आहे. ठीक आहे मित्र, समजला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. नसेल समजला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. मी आपले जे शंका असेल त्याचा निराकरण करण्याचा प्रयत्न करेल मित्र. ठीक आहे मित्र, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.